काकांना आतले पडदे वगैरे ठीकठाक करायला वेळ लागला. रूपा कंटाळून तिथले फोटो पाहू लागली. फोटोंची चळतच तिथे ठेवलेली होती. ती ते फोटो पाहत होती. काही अगदी निरखून. तिच्या घशाला कोरड पडली. तिनं तिथे ठेवलेल्या बाटलीतलं पाणी घटाघटा प्यायलं. अंगाला सूक्ष्म कंप सुटला होता. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला श्वेता कुलकर्णी यांची फोटोग्राफ ही कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. दीपू वर्गातून बाहेर पडला. घंटेचा आवाज अजूनही दुमदुमत होता. सगळी मुलं दप्तरं सावरत पळत होती. कधी एकदा वर्गाबाहेर पडतोय असं प्रत्येक मुलाला वाटत होतं. दीपूलाही धावावसं वाटत होतंच. घरी जाऊन आपली आई आणि छोटीशी बहीण यांना बघायची ओढ होतीच. सकाळी घरातून निघताना ती गाढ झोपली होती. रात्रभर रडून तिनं आईला त्रास दिला होता. आत्ताही ती उठली असेल की झोपली असेल कुणास ठाऊक. बाबाही नेमके गावाला गेले आहेत, त्यामुळे आईलाच बघावं लागलं तिला. दीपू विचारात असताना त्याच्या पाठीवर हलकासा धपाटा पडला. बबलू होता. काय रे दीप्या, काय झालं? काही नाही रे, रात्री मिनी रडत होती. रात्री झोप न आल्यामुळे आता खूप झोप येते. दीपूनं खिशातला रुमाल तपासत म्हटलं. अरे, बाईंनी उद्याच्या उद्याच फोटो आणायला सांगितलाय फॉर्मला लावायला, लक्षात आहे ना? बबलूनं सांगताच दीपू म्हणाला, बरं रे, आठवण केलीस. मी विसरलोच होतो. पण मी जाणार कसा? आई मिनीला सोडून येऊ शकत नाही. तायडेबाईंनी असं ऐनवेळी का सांगितलं? मग एकटा जा ना, बबलूनं म्हटलं. अरे चला की लवकर, उशीर होतोय. रिक्षावाले काका मोठ्यानं ओरडले तसे ते दोघं धावत रिक्षेत जाऊन बसले. पळणारी घरं बघत ते हसत होते. बबलूचा थांबा आल्यावर तो उतरून निघून गेला. हळूहळू एक एक करून सगळीच मुलं उतरून गेली. दीपूचं घर सगळ्यात शेवटी. दीपूचं घर आल्यावर रिक्षावाले काका त्याला सोडून निघून गेले. त्यानं घरात जाताना आजूबाजूला बघितलं. घरात शिरताच त्याला आई स्वयंपाक करताना दिसली. मिनी झोपलेलीच होती. ये बाळा, हातपाय धु, गरम पोळी खा. तुझ्या आवडीची भाजी आहे, भेंडीची. बाबा नाहीये तोवर तुझ्या आवडीचं सर्व. आईनं गरम पोळी ताटात वाढली. का? बाबा पण मला पाहिजे तीच भाजी आणतात, दीपू मोठ्यानं म्हणाला. त्यानं दप्तर काढलं, पायातले बूट काढले. मिनी उठेल, आवाज करू नकोस, आईनं त्याला दरडावत म्हटलं. जा, पटकन ये हातपाय धुवून. आई, तायडेबाईंनी उद्याच्या उद्या फोटो आणायला सांगितला आहे फॉर्मवर चिकटवायला. अगदी उद्याच्या उद्याच. दीपू हातपाय धुवायला गेला. अरे देवा, अगदी उद्याच का? गॅस बंद करून आईनं पोळ्यांच्या डब्याचं झाकण लावलं. मिनीला तर बरं नाहीये. मग मिनीला कडेवर घ्यायचं. दीपू भराभरा हातपाय धुवून आला. आईनं त्याच्यापुढे पोळी भाजीची ताटली ठेवली. म्हणाली, सावकाश जेव, घाई नाहीये. मिनीला वाऱ्यावर न्यायचं नाही असं सांगितलंय डॉक्टरांनी. नेमका संतोष पण नाहीये. पण बाबा असते तरी ते कामाला गेले असते ना. दीपू मांडी घालून बसला. उजव्या हातानं पोळी भाजी खात त्यानं शेजारी आईच्या साडीवर बोटं नाचवायला सुरुवात केली. गप रे, आता दादा झालास तू तरी आई लागते. आई मनाशी विचार करत होती, काय करता येईल याचा. अरे हो दीपू, खाऊन झाल्यावर रूपाताईला बोलावून ये, लगेच बोला. हो हो, दीपू खुशीत आला. रूपाताई त्याची लाडकी. दीपू झाल्यापासून तीच त्याला खेळवायची, फिरवायची. आणि आता मिनीला. रूपा कॉलेजला गेली नसली म्हणजे मिळवली, आई पटकन उठत म्हणाली. दुधाचं भांडं गॅसवर ठेवलं होतं. दूध उतू जाऊ नये म्हणून ती उठली. गॅस बंद करून तिनं ओटा पुसून ठेवला. झाकपाक करून ठेवली. तिच्या डोळ्यात मिनीची काळजी तरळत होती. कालपासून तिला ताप होता. हवा बदलल्यामुळे तिच्या तब्येतीवर परिणाम झाला आणि ताप आला.
जून महिना सुरू झाला ना, त्यामुळे पाऊस, दीपूची शाळा सुरू. आता हे फोटोचं मध्येच आलं. मध्येच काय? शाळा सुरू झाल्यावर काही ना काही असतंच. पण यांना 4-5 दिवस आधी वेळ द्यायला काय होतं? सगळं अगदी ताबडतोब हवं असतं. माणसाला एक नाही, अनेक व्याप असतात. आईला कामात असलेलं पाहून दीपू भराभरा खाऊन रूपाताईला बोलवायला पळाला देखील. तशी दीपूची आई कविता सुद्धा लहानपणापासून इथलीच, पलीकडच्या गल्लीत राहणारी. संतोषशी लग्न केल्यावर ती इथे संतोषच्या घरात राहायला आली. पण तिनं घरी न सांगता पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले. त्यांनी ते घर सोडलं आणि गावी जाऊन शेती करू लागले. तसंही कविताचे आजी आजोबा वृद्ध झाल्यामुळे कविताच्या वडिलांना शेतीकडे लक्ष देणं भागच होतं. नातवाची बातमी ऐकल्यावर त्यांचं मन विरघळलं आणि कविताकडे येणं जाणं सुरू झालं. कामकाज न करणारा संतोष जबाबदारी पडल्यामुळे रांगेला लागलेला पाहून त्यांचा राग निवळला, पण ते गावी स्थायिक झाले. दीपू घरात धावत आला. आई, रूपाताई येते. तो पलंगावर उड्या मारू लागताच मिनी जागी झाली. तिनं वळवळ करायला सुरुवात करताच दीपूनं झोडीला झोका द्यायला सुरुवात केली. तुला म्हटलं ना, सावकाश, ऐकत नाहीस तू. आई रागे भरली. तो म्हणाला, असू दे ग. अभ्यास दिलाय का? हो, संध्याकाळी करतो. दीपू घराबाहेर खेळण्यासाठी गेला तोवर रूपा आलीच. सोबत तिची आई शैला काकू. त्या अख्ख्या गल्लीच्या शैला काकू होत्या. काय ग, मी येणारच होते. मिनीची तब्येत कशी आहे आता? कविता पदराला हात पुसत म्हणाली, मिनीला 2 दिवस ताप राहील असं म्हणाले डॉक्टर. हवेत नेऊ नका सांगितलं आहे. रूपा, दीपूला घेऊन फोटो स्टुडिओत जाशील का ग? फोटो काढायचा आहे. उद्याच हवाय शाळेत. वहिनी, आता मोबाईलवर आहेत की भरपूर फोटो. मला काम आहे, रूपा म्हणाली. काही काम नाहीये. कुठलं काम आहे ग तुला? शैला काकू रागावत म्हणाल्या. भाजी चिरून दे म्हटलं तर दिली नाही. कॉलेजला गेली नाही. हे तरी काम कर. अगं, शाळेत फॉर्मवर चिकटवायला हवा आहे फोटो. कविता म्हणाली. उद्याच हवा आहे. संतोष नाहीये आणि नेमकं मिनीला बरं नाहीये. जा ना प्लीज. जा ग रूपा. मिनी उठली तर कविता नाहीये म्हणून रडेल. तूच जा, शैला काकू म्हणाल्या. आणि फोटो घेऊन ये. जा, खाऊन घे मग जा. इथंच खा, तयार आहे सगळं, कवितानं म्हटलं. घाईघाईनं तिनं ताटलीत पोळी भाजी वाढून म्हटलं. पोळी भाजी खाशील की चिवडा देऊ? नको, पोळी भाजी वाढलीच आहेस तर तीच खाते. रूपानं ताटली घेतली. तिची दीपू बरोबर जायची बिलकुल इच्छा नव्हती, पण आता जाणं भाग होतं. आज ती मनाविरुद्ध दीपू बरोबर स्टुडिओत जाणार होती. देऊ अजून? कवितानं रूपाला विचारलं. नाही, नको वहिनी, रूपा म्हणाली. आमच्या रूपालीचं हल्ली कशातच लक्ष नसतं, शैला काकू म्हणाल्या. काय करावं कळत नाही. आता कपाट उघडून कपडे आवरत होती. शैला काकूनी असं म्हणताच रूपाचा राग अनावर झाला. ही आई असं सारखं बोलत असते मला. निघूनच जाईन मी, रूपा चिडून म्हणाली. वैताग आहे नुसता. अगं, इथे कामाची घाई आणि तू कपडे आवरायला काढलेस? असू दे हो काकू, हार्मोनल चेंजेस असतात असं मला डॉक्टरीणबाईंनी म्हटलेलं. हार्मोन्स बदलताना अशी चिडचिड होते. कवितानं असं म्हणताच रूपा उसळून म्हणाली. म्हणजे मी चिडचिड करते? नाही ग, कविता तिच्या शेजारी बसून तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली. पण आई बाबांवर चिडू नकोस ग. मी बघ, असा वेडेपणा करून आई बाबांना किती त्रास दिला. आत्ता आई झाल्यावर मला कळतंय. आई बाबा आपल्या चांगल्यासाठीच रागवतात ग. हो ना, शैला काकू म्हणाल्या. इतकी काळजी वाटते रूपाची. आता कसं वातावरण आहे सांग बघू.
मवादी मुलं मुलींना फसवतात. नशीब तुझं कविता, संतोषनं तुला फसवलं नाही. वेडी कुठची तरी. आई बाबा किती समजावत होते तुला. शैला काकू तेव्हाचे दिवस आठवत म्हणाल्या, वंदना वहिनी नेहमी म्हणायच्या, आमच्या कविताला छान स्थळ मिळायला हवं. नशीब संतोष सुधारला. आणि निर्मलाताई, संतोषच्या आई, संतोषच्या वागण्यामुळे तब्येतीनं खराब झाल्या. आपला मुलगा कधी मार्गी लागणार हीच चिंता त्यांना नडली बघ. गेल्याच त्या शेवटी. इतकी चांगली स्वभावानं संतोष असा का बिघडला होता कुणास ठाऊक. पण आईची पुण्याई म्हणून सुधारला. कदाचित तुझा पायगुण. आता निर्मलाताई हव्या होत्या. शैला काकूंना शेजारणीची आठवण झाली. हो खरंच, पण माझा वेडगळपणा आत्ता कळतोय. संतोष ठीक वागला नसता तर माझं काय झालं असतं. कविता मिनीला पुन्हा झोका देत म्हणाली. मिनीची कुरकुर वाढताच तिनं मिनीला झोळीतून काढून मांडीवर घेतलं आणि तिला थोपटू लागली. निर्मलाताईंना दीपू आणि मिनीला पाहून किती आनंद झाला असता. फुलासारखं जपलं असतं तुम्हाला. शैला काकू म्हणाल्या, अन संतोषही माझ्या डोळ्यांसमोर मोठा झाला ग. त्याचं ते वागणं पाहून मला वाईट वाटायचं. आता त्याचं चांगलं झालेलं पाहून बरं वाटतंय. रूपानं खाऊन झाल्यावर ताटली ठेवली, हात धुतले आणि म्हणाली, मी निघू का. तुमच्या गप्पा संपतच नाहीत. हो. कविता हसली. तिनं उठून रूपाला पैसे काढून दिले. थँक्स. अजून काही. कवितानं थँक्स म्हटल्याबद्दल रूपानं टिप्पणी केली. नाही, अजून काही नाही, कवितानं म्हटलं. दीपूचं आवरून झाल्यावर रूपा आणि दीपू निघाले. काळेंच्याच फोटो स्टुडिओत जा. ते चांगले फोटो काढतात आणि लगेच देतात, कवितानं आग्रहानं म्हटलं. हो ग वहिनी. रूपा दीपूला घेऊन निघाली. त्या दोघी बोलत बसल्या थोडा वेळ. वंदनाताईंची म्हणजे कविताच्या आईची प्रकृती, बाबांची शेती, निर्मलाताईंच्या आठवणी आणि बरंचसं काही बाई. शैला काकू गेल्यावर कविता मिनीला जोजवत राहिली. तिला औषधांमुळे गुंगी येत होती. तसं चिंता करण्यासारखं नव्हतं, पण शेवटी थोडाही ताप आला तरी कोणत्याही बाळाची आई अस्वस्थ होणारच. तसंच काहीसं कविताचं झालं होतं. कविता तिला मांडीवर घेऊनच उशीला टेकून बसली डोळे मिटून. संतोषचा फोन येऊन गेला. त्याच्याशी थोडा वेळ बोलल्यावर तिला बरं वाटलं. खरंच आपण का लग्न केलं संतोषशी. कॉलेजमध्ये जाताना तो नेहमी वाटेत उभा असायचा. हळूहळू बोलणं सुरू झालं, मग मैत्री. त्यालाच आपण प्रेम समजलो, वाहावत गेलो, आकंठ बुडालो प्रेमात. आई बाबांना समजलं तेव्हा किती चिडले ते. आपल्याला मारलं, कोंडून ठेवलं, पण आपण ऐकलंच नाही. संतोष तेव्हा काहीच करत नव्हता. जेमतेम ग्रॅज्युएट. पुढे शिकला नाही. नोकरी शोधत होता. उद्योगांची धरसोड, टाइमपास, मजा, मस्ती. त्याच्याबद्दल कुणी फारसं चांगलं बोलायचं नाही. तरीही आपल्याला काय झालं होतं कुणास ठाऊक. मग एके दिवशी संतोषच्या सांगण्यावरून पळून गेलो. ना बँडबाजा, ना रुखवत, मंत्रोच्चार नाही, काही नाही. लग्न झालं. त्याच्या आईनं सासूबाईंनी घरात घेतलं. पर्याय नव्हताच त्यांनाही आणि आपल्यालाही. संतोष एकुलता एक. तो झाल्यावर लगेचच त्याचे वडील गेले. आईनं इतर घरी स्वयंपाक करून वाढवलं त्याला. त्याचं शिक्षण केलं. तरीही संतोषला त्याची जाणीव नव्हती. शेवटी आई गेल्यावर त्याचे डोळे उघडले. काकाने नोकरी लावून दिली. ती नोकरी तरी गांभीर्यानं तो करतो आहे. आत्ता जाणवतं ते प्रेम नव्हतं, वेड होतं त्याचं, आकर्षण होतं. आता सहवासामुळे, त्याच्या बदललेल्या स्वभावामुळे प्रेम निर्माण झालं. कवितानं मिनीला छातीशी घट्ट धरलं. रूपाताई, रूपाताई, का ग बोलत नाहीस. दीपूनं कंटाळून विचारलं. किती वेळ झाला रूपाताई आपल्याशी काही बोलतच नाहीये. तुला आत्ताच फोटोचं काम निघालं, ती वैतागून म्हणाली.
तुला आवडला नाही ना? पण काय करणार, आमच्या तायडेबाईने आजच सांगितलं. पण उद्याच? हो, तो उड्या मारत म्हणाला. नीट चाल दीपू, तिनं त्याचा हात घट्ट पकडत म्हटलं. मला कपडे आवरायचे होते, अजून खूप कामं होती. उद्या कर ना, दीपू म्हणाला. उद्या नाही, आजच, रूपा स्वतःच्याच नादात म्हणाली. दीपू मात्र रस्त्यावरच्या गमती जमती बघण्यातच मग्न होता. रस्त्याच्या कडेकडेनं जाणारं मांजर, तिथेच वरती झाडावर बसलेला पोपट एकमेकांकडे बघून चित्कारत होते आणि दीपू त्यांच्याकडे पाहण्यात गुंग होऊन गेला होता. रूपानं हात धरला होता म्हणून तो खेचल्याप्रमाणे तिच्या मागोमाग जात होता. स्टुडिओ दिसला तसा दीपू उसळला. सनराईज फोटो स्टुडिओ, प्रोप्रायटर शरद काळे. हा त्यांच्या भागातला प्रसिद्ध स्टुडिओ. काका, फोटो काढायचा एवढा एवढा, दीपू खांद्यापर्यंत हात नेत म्हणाला. हो हो, शाळेत हवाय ना, काकानी त्याच्या गालावर चापट मारत कौतुकानं विचारलं. तुम्हाला कसं ठाऊक? मला ठाऊक आहे, जादू, फोटोग्राफर काळे चुटकी वाजवत म्हणाले. काका, लगेच मिळेल ना फोटो? रूपानं विचारलं. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता झळकत होती. ताण दिसत होता. कुठली तरी घाई, अनामिक भीती. हो, सकाळपासून म्हणजे मगाचपासून 5-6 मुलं येऊन गेली. फोटो घेऊन गेली सुद्धा. फक्त 10-15 मिनिटं थांब, काळे म्हणाले. चल बाळात. रूपा इतकी बेचैन होती की तिथून तिला आतल्या खोलीतही जावेना. ती तिथेच बाहेर थांबली. काकांना आतले पडदे वगैरे ठीकठाक करायला वेळ लागला. रूपा कंटाळून तिथले फोटो पाहू लागली. फोटोंची चळतच तिथे ठेवलेली होती. ती ते फोटो पाहत होती, काही अगदी निरखून. तिच्या घशाला कोरड पडली. तिनं तिथे ठेवलेल्या बाटलीतलं पाणी घटाघटा प्यायलं. अंगाला सूक्ष्म कंप सुटला होता. दीपू आतून आला. तिच्या कमरेभोवती विळखा घालून उभा राहिला. ती दचकलीच. मग सावध झाल्यावर त्याच्या केसांमधून हात फिरवत ती उभी राहिली. पर्समधून रुमाल काढून तिनं चेहरा पुसला. काकांनी फोटो दिल्यावर ते घरी परतू लागले. दीपूला फोटो जाम आवडला. चल ना, आईला दाखवायचाय फोटो. दीपू पाय उडवत चालला होता. त्याला आईला फोटो दाखवायची घाई होती. मिनीला बरं वाटत असेल ना? रूपा आता हसायला लागली. अरे, लगेच कसं बरं वाटेल? का? आपण जेवून आलो. किती वेळ झाला. हे बघ, पाऊस येईल. हो रे, खूप वेळ झाला. आकाश काळवंडलं होतं. आता पाऊस पडला की स्वच्छ होईल बघ पहिल्यासारखं. पण पाऊस हवाच ना? हो, रूपाताई बोलू लागली म्हणून दीपू खुश झाला. रूपा, दीपू दोघंही घरी आले. दीपूनं घरात पाऊल टाकल्या टाकल्या रूपाकडून फोटो घेतले आणि आई पुढे ते ठेवत उड्या मारू लागला. खुश ना? आईनं फोटो हातात घेऊन बघितला. आता नीट ठेव दप्तरात. बाईना आठवणीनं दे. ये रूपा. रूपा तिथेच पलंगावर आरामात बसली. तिथल्या उशीवर डोकं ठेवून आडवी झाली. मिनी कशी आहे बहिणी? बरी आहे ग, ताप वाढला नाही. तू जेवलीस? रूपानं विचारलं. नाही अजून. मग तू जेव आता, तोवर मी थांबते. मिनी उठली तर बघते, रूपा म्हणाली. किती करतेस ग? आलेच मी. कविता उठून जेवायला गेली. वहिनी, मी झोपते ग. अगं, तुला कपडे आवरायचे आहेत ना, आई रागावेल. रूपा मात्र उत्तर न देता कपाळावर हाताची घडी ठेवून पडून राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिनं हळूच डोळे पुसले. राहून राहून तिला तो फोटो आठवत होता, सनराईज मधला. त्या फोटोंच्या चळतीमध्ये त्याचे फोटो होते कुणा मुलीसोबत. अगदी जवळ, खेटून, लगडून, एकमेकांकडे प्रेमानं बघताना का काढले असतील? मोबाईल असूनही प्रिंट कशाला? हिरव्यागार गवतावर, झाडाखाली
कुठल्याशा किल्ल्यावर, अन उद्या आपण त्याच्याबरोबर निघून जाणार होतो. आई बाबांना न सांगता मूर्खपणाच करणार होते की. तिच्या मेंदूवर प्रचंड ताण आला, खूप थकवा जाणवू लागला आणि मग झोपच लागली. कवितानं तिला उठवलं नाही. झोपेतून जाग झाल्यावर ती घरी गेली. दुसऱ्या दिवशी दीपू शाळेत गेला. तायडेबाईंनी वर्गात आल्या आल्या विचारलंच, फोटो आणले असतील तर द्या, ज्याने आणले नाही त्यांनी उद्या पालकांना घेऊन या, नाहीतर फॉर्म भरणार नाही, 100 रुपये दंड. कुणी कुणी आणले आहेत फोटो? बरीचशी मुलं फोटो घेऊन आली होती. ज्यांनी फोटो आणले नव्हते त्यांचे चेहरे इवलेसे झाले होते. दीपू आनंदानं रांगेत जाऊन उभा राहिला. उंचावलेल्या हातात फोटो धरला होता, जणू काही कुठल्याशा युद्धात विजय मिळवून चषक उंचावत आहे. आणि त्याच वेळी तो कॉलेजच्या कमानीजवळ उभा होता. रूपा आली नाही म्हणून वारंवार रूपाला फोन करत होता. रूपा त्याचा फोन कट करून टाकत होती. शेवटी तिनं फोन बंद केला. मिनीला खेळवत ती हसत होती. मिनीचा ताप उतरला होता. आता तीही खळखळून हसत होती. त्या दोघींना बघत कविता आपली कामं करत होती. रात्रभर पाऊस पडून गेल्यामुळे आकाश स्वच्छ झालं होतं. हवेतला गारवा सुखावत होता. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली श्वेता कुलकर्णी यांची फोटोग्राफ ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचा बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावर क्लिक करा. त्याचप्रमाणे हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.